आपण ह्या 12व्या अध्यायामध्ये बघत आहोत, ज्याचं शीर्षक आहे परीक्षित महाराजांचा जन्म. त्यामध्ये आपण पाहिलं की कशा प्रकारे परीक्षित महाराज आईच्या गर्भामध्ये असताना छोट्या बालकाच्या रूपामध्ये त्यांना भगवंतांचं दर्शन प्राप्त झालं आणि भगवंतांच्या सुंदर रूपाच्या गुणाचं वर्णन करणारे काही श्लोक आपण मागच्या वेळेला चर्चा केली आणि भगवंतांनी जे परमात्मा रूपामध्ये जे दर्शन दिलं परीक्षित महाराजांना आईच्या गर्भामध्ये, त्या परमात्मा रूपाचा आकार पण आपण त्याच्यावर चर्चा केली. तर आजच्या श्लोकांमध्ये आपण पाहणार आहोत की कशा प्रकारे परीक्षित महाराजांच्या जन्माच्या वेळेला सर्व ग्रह नक्षत्रांची स्थिती ही कशी सर्व शुभ चिन्हे एका विशिष्ट स्थितीमध्ये दिसून आली. असं सांगतात की ज्यावेळेस शुद्ध भक्ताचा जन्म होतो त्यावेळेस जे सर्व ग्रह नक्षत्र आहेत ते भगवंतांचे दास असल्यामुळे भगवंतांच्या वेगवेगळ्या अवतारांच्या आगमनाच्या वेळेला, आविर्भावाच्या वेळेला आणि त्यांच्या महान भक्तांच्या आविर्भावाच्या वेळेला पण ग्रह नक्षत्रांची स्थिती ही खूप शुभ अवस्थेमध्ये असते. आणि असे पण भगवंतांचे काही आविर्भाव आहेत, जसं की श्री चैतन्य महाप्रभूंचा आविर्भाव. श्री चैतन्य महाप्रभूंच्या आविर्भावाच्या वेळेला कोणती स्थिती होती ग्रह नक्षत्रांची? कोण सांगेल? प्रभूजी, माताजी, रतिरूपा माताजी. गौर पौर्णिमा, चैतन्य महाप्रभूंच्या जन्माच्या वेळेला कोणती स्थिती होती? चंद्राची काय प्रभूजी? चंद्र चंद्रग्रहणाची, हा लुनार इक्लिप्स, चंद्रग्रहणाची. आणि शास्त्रीय दृष्ट्या जर पाहायला गेलं तर ग्रहणाचा काळ हा शुभ नाही समजला जात, अशुभ समजला जातो. मग तो विशेष किंवा शुभ कसा ओळखायचा? चैतन्य महाप्रभूंच्या ज्यावेळेस जन्म झाला, आविर्भाव झाला, असा ओळखायचा की असं सांगितलेले चैतन्य चरितामृत या ग्रंथामध्ये की चैतन्य महाप्रभूंच्या जन्माच्या वेळेला चंद्रग्रहण असल्यामुळे सर्व जे नवद्वीप वासी होते ते गंगेमध्ये स्नान करण्याकरिता गेले आणि गंगेमध्ये स्नान करत असताना भगवंतांच्या नावाचा स्मरण करू लागले, भगवंतांच्या नाव मोठ्याने म्हणू लागले. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. आणि शास्त्र आपल्याला सांगतं की ज्यावेळेस भगवंतांचा नाम जप चालू आहे किंवा कीर्तन चालू आहे, मोठ्याने सर्वजण एकत्र मिळून भगवंतांना स्मरण करत आहेत, तो भगवंतांचा नामजप हे कोणत्याही प्रकारच्या अशुभ स्थितीमध्ये पण सर्वात शुभ अवस्था निर्माण करतो. त्यामुळे ह्या चंद्रग्रहणाच्या काळात पण चैतन्य महाप्रभू जे की युग धर्माचा प्रचार प्रसार करण्याकरता आले होते, सर्वजण हरे कृष्ण महामंत्र भगवंतांचं नाव घेत असल्यामुळे तो जो काळ होता तो सर्वात शुभ काळ होता, कारण भगवंतांचं नामस्मरण नित्य चालू होतं सर्वांच्या द्वारे. तर अशा प्रकारे इन जनरल सामान्यतः आपण बघतो की भगवंतांच्या आविर्भावाच्या वेळेला ग्रह नक्षत्रांची एकदम शुभ स्थिती असते. परंतु काही काही जे अपवाद आहेत त्यावेळेला पण, जसं मी चैतन्य महाप्रभूंच्या आविर्भावाचं वर्णन केलं की त्यावेळेला भगवंतांच्या नामस्मरणाने तो जो काळ आहे तो शुभच होतो. तर आपण 12व्या श्लोकापासून सुरुवात करूया. आपण कृपया म्हणण्याचा प्रयत्न करा. ततः सर्वगुणोदर्के ततः सर्वगुणोदर्के स अनुकूलग्रहोदये स अनुकूलग्रहोदये जज्ञे वंशधरः पाण्डो जज्ञे वंशधरः पाण्डो भूयः पाण्डुः इव ओजसा भूयः पाण्डुरिव ओजसा. हरे कृष्ण. कुणाला वाचायचं आहे? प्रभूजीच, माताजीच? हरे कृष्ण.
अलका माताजी, हरे कृष्ण. गणेश, किरण जाधव प्रभूजी. ठीक आहे प्रभूजी. हरे कृष्ण. हरे कृष्ण. हरे कृष्ण. येस प्रभूजी. वाचो. हा प्रभूजी. वाचो मी. हो प्रभूजी, वाचा. हरे कृष्ण. हरे कृष्ण. अनुवाद. नंतर जेव्हा आकाश यस नंतर जेव्हा आकाशात ग्रह नक्षत्रांची शुभचिन्हे क्रमाने दिसू लागली, तेव्हा पांडूचा वारस जन्माला आला. तो तंतोतंत पांडूसारखा तेजस्वी होता. तात्पर्य श्रील प्रभुपाद की जय. श्रील प्रभुपाद द्वारा भागवतातून पुष्टी झाल्याप्रमाणे जीवावरील ग्रहण नक्षत्रांच्या प्रभावांची ज्योतिषशास्त्रीय गणिते ही अंधश्रद्धा नसून ती वस्तुस्थिती आहे. प्रत्येक प्रत्येक नागरिक शासनाच्या प्रभावाखाली बद्ध असतो. तद्वत प्रत्येक जीव प्रत्येक क्षणी प्राकृतिक नियमांनी बांधलेला आहे. शासकीय नियमांचे स्थूल रूपाने पालन करण्यात येते, परंतु प्राकृतिक नियम सूक्ष्म असल्यामुळे आपल्या स्थूल जाणीवेला त्याचा अनुभव होत नाही. भगवद्गीतेत 3.9 मध्ये म्हटल्याप्रमाणे जीवनातील प्रत्येक कृती प्रतिक्रिया उत्पन्न करते. त्या कर्मफळाने आपण बांधले जातो. तथापि जे विष्णूंप्रित्यर्थ यज्ञ कार्य करतात तेच केवळ कर्मफळाने बांधले जात नाही. भगवंतांच्या उच्चाधिकारातील हस्तकांकडून आपल्या कृत्यांचा न्याय केला जातो आणि आपापल्या कर्मानुसार देह प्रदान करण्यात येतो. प्राकृतिक नियम सूक्ष्म आहेत. आपल्या शरीराचा प्रत्येक भाग तत्संबंधी नक्षत्रांच्या प्रभावाखाली आहे आणि आपल्याला अशा ग्रहांच्या प्रभावानुसार आपल्या बंदिवासाचा अवधी पूर्ण करण्यासाठी कर्मयोग्य शरीर प्राप्त होत असते. जन्मकाळी अवकाशात ग्रह नक्षत्रांची जी स्थिती असेल तिला अनुसरून माणसांचे भवितव्य ठरत असते आणि विद्वान ज्योतिषी नक्षत्रांची स्थिती हरे कृष्ण. रतिरूपा माताजी, तुम्हाला आवाज येत आहे प्रभूजींचा? नाही प्रभूजी. हा, एक मिनिट. प्रत्यक्ष परमेश्वर देखील शुभयोगावरच अवतार धारण करतात आणि अशा जन्मलेल्या व्यक्तींच्या देहावरही त्या शुभयोगाची परिणाम होत असतात. स्वतः भगवंत ज्यावेळी या भौतिक सृष्टीत अवतीर्ण होतात त्यावेळी ग्रहस्थिती अतिशय मंगलकारक असते. त्यामुळे त्या काळाला जयंती असे म्हटले जाते. कोणत्याही व्यक्तीच्या वाढदिवसाला जयंती शब्द उपयोजून त्याचा दुरुपयोग करू नये. परीक्षित महाराज जेव्हा परीक्षित महाराज केवळ थोर क्षत्रिय सम्राट होते एवढेच नव्हे, तर ते परम भागवत होते. त्यामुळे त्यांचा जन्म सामान्य वा अशुभ समयी होईल हे शक्यच नव्हते. एखाद्या सामान्य व्यक्तीच्या स्वागतासाठी योग्य स्थळ काळाची निवड केली जाते. त्याचप्रमाणे प्रत्यक्ष भगवंतांनी ज्यांची चिंता वाहिली त्या महाराज परीक्षितांच्या जन्मासाठी तसाच योग्य क्षण निवडला जाणे अगदी अपरिहार्य होते. त्या क्षणाला सर्व शुभ ग्रह एकत्र येऊन राजावर आपला मंगल प्रभाव टाकीत होते. त्यांचा जन्म झाला तोच मुळी भागवतातील थोर पुरुष होण्यासाठी. अशा प्रकारची शुभग्रहांची युती ही मानवी इच्छेची निर्मिती असू शकत नाही, जी परमेश्वराच्या श्रेष्ठ योजनेनेच होत असते. अर्थात हेही खरेच की ही परमेश्वरी योजना सुद्धा जीवाच्या शुभाशुभ कर्मानुसारच होत असते. जीवाने पवित्र सत्कर्मेच का करावीत याचे रहस्य या ठिकाणी उलगडते. केवळ सत्कर्माच्या योगानेच एखाद्याला उत्तम संपत्ती, सच्शिक्षण आणि सौंदर्यपूर्ण देह मिळू शकतो. प्राणी मात्रांचा मूळ धर्म जो सनातन धर्म आहे त्यांचे संस्कारच अशा प्रकारच्या उत्तम ग्रहस्थितीचा लाभ मिळवून देणारे वातावरण निर्माण करण्यास अत्यंत उपयुक्त असतात आणि म्हणून वरिष्ठ वर्णांना आवश्यक सांगितलेला गर्भाधान संस्कार, बीज शुद्धीकरणाचा पहिला संस्कार
हे समाजात सद्गुणी, पवित्र आणि बुद्धिमान व्यक्तींचा वर्ग निर्माण होण्याच्या दृष्टीने प्रारंभीचे धार्मिक कृत्य आहे. केवळ सद्गुणी आणि समंजस प्रजा असेल तरच जगात शांतता नांदेल, सुबत्ता येईल. व्यभिचारात आसक्त असलेल्या असमंजस आणि अनावश्यक प्रजेमुळे आज जगात उपद्रव माजला आहे. आणि आणि नारकीय अवस्था उत्पन्न झाली आहे. धन्यवाद प्रभूजी. हरे कृष्ण. हरे कृष्ण. धन्यवाद प्रभूजी. श्रील प्रभुपाद की जय. तर या ठिकाणी या तात्पर्यामध्ये आपण पाहतो श्रील प्रभुपादजी सांगतात की एक भगवद्गीतेतला श्लोक श्रील प्रभुपादजी रेफर करतात. तिसऱ्या अध्यायामधला 9वा श्लोक, यज्ञार्थात कर्मणो न्यत्र लोकोयम कर्म बंधनः. आपण एकदा तो श्लोक पाहू. किरण जाधव प्रभू, आपल्याला आवाज येत आहे माझा व्यवस्थित? हरे कृष्ण. हो प्रभूजी, आवाज येत आहे. अच्छा अच्छा, ठीक आहे. तर हा श्लोक कृपया सर्व एकदा म्हणण्याचा प्रयत्न करा. खूप महत्वाचा श्लोक आहे भगवद्गीतेमधला. यज्ञार्थात कर्मण्योऽन्यत्र यज्ञार्थात् कर्मणोऽन्यत्र लोकोऽयं कर्म बन्धनः. लोकोऽयं कर्मबन्धनः कर्मबन्धनम् तदर्थं कर्म कौन्तेय तदर्थं कर्म कौन्तेय मुक्तसंग समाचर. मुक्तसंगसमाचर. तर ह्या अध्यायाचा, तिसऱ्या अध्यायाचं शीर्षक आहे कर्मयोग, कर्मयोग. तर भगवंत आपल्याला या श्लोकामध्ये सांगत आहेत, यज्ञार्थात कर्मणो अन्यत्र लोकोयम कर्म बंधनः. की जे आपले कार्य, प्रत्येक कार्य जे करायला पाहिजे ते कुणाच्या आनंदासाठी, कुणाच्या प्रसन्नतेसाठी करायला पाहिजे, कुणाच्या समाधानासाठी करायला पाहिजे, यज्ञ. आणि भगवंतांचं एक नाव आहे यज्ञ. म्हणजे भगवंत श्री कृष्णांच्या प्रसन्नतेसाठी, त्यांच्या समाधानासाठी आपलं ज्या वेळेस कर्म आपण करतो, अशा प्रकारचं कर्म हे यज्ञ, दिलेली आहुती ज्या प्रकारे असते भगवंतांसाठी अर्पण, त्या प्रकारे आपले कर्म पण भगवंतांसाठी अर्पण होतात ज्यावेळेस आपण ते त्यांच्या समाधानासाठी कार्य करतो. आणि असे जर कार्य केले नाही भगवंतांच्या समाधानासाठी तर काय होतं? अन्यत्र. अन्य म्हणजे दुसऱ्या प्रकारचे कर्म. असे जर कर्म केले नाही यज्ञासाठी, तर दुसऱ्या कोणत्याही प्रकारचे कर्म हे आपल्या कर्मबंधनाचे कारण ठरतात. लोकोयम कर्म बंधनः. आता अर्थम कर्म कौंतेय, हे कुंतीपुत्र अर्जुन, त्यामुळे तू अशा प्रकारचे कर्म कर जे की मी तुला, म्हणजे कृष्ण अर्जुनाला सांगत आहेत. कृष्णाच्या कृष्णासाठी यज्ञार्थात कर्म कर, आणि अशा प्रकारच्या कर्माने मुक्त संग समाचर. कर्मबंधनातून मुक्तता एका जीवाला प्राप्त करता येईल. तर आजच्या श्लोकामध्ये श्रीमद भागवताच्या प्रभुपादजी सांगत आहेत की कशा प्रकारे आपल्या केलेल्या आधीच्या जीवनातल्या एका विशेष प्रकारच्या कार्यांमुळे आपल्याला पुढच्या प्रकारचं शरीर प्राप्त होतं, आणि त्या शरीराच्या प्राप्त होण्याच्या वेळेला ग्रह नक्षत्रांची स्थिती एका विशिष्ट प्रकारची असते, ज्याला की आपण सायन्स ऑफ एस्ट्रॉलॉजी, एस्ट्रॉलॉजीला आपण मराठीमध्ये काय म्हणतो प्रभूजीज माताजीज? भूक ज्योतिष ज्योतिष शास्त्र म्हणतो, ज्याच्यामध्ये की ग्रह नक्षत्रांच्या एका विशिष्ट प्रकारच्या स्थिती अनुसार जर आपण आपली जन्मपत्रिका पाहिली असेल तर त्यामध्ये आपल्याला वेगवेगळे रकाने बॉक्सेस केलेले दिसतील, आणि त्याच्यामध्ये वेगवेगळ्या ग्रहांचे नंबर दिलेले असतात. की मी काही त्याच्यातलं एक्सपर्ट नाहीये, पण गुरु कोणत्या ठिकाणी, शुक्र कोणत्या ठिकाणी, शनी कोणत्या ठिकाणी, वगैरे वगैरे. आणि त्या ग्रहांच्या स्थितीवरून त्या व्यक्तीचे जे गुण आहेत, कोणते कोणते प्रकारचे वेगवेगळे गुण तो व्यक्ती त्याच्या जीवनामध्ये
प्रदर्शित करेल आणि कोणत्या कोणत्या प्रकारचे त्या व्यक्तीचे कार्य असतील हे कुंडलीमध्ये जनरली ज्योतिषशास्त्रामध्ये जे तज्ञ व्यक्ती आहेत त्यांच्याद्वारे ही जन्मकुंडली बनवली जाते. परंतु एक मोठा प्रश्न समजून घेण्याचा हा आहे की भगवंतांच्या भक्तीमध्ये जोडल्यानंतर भगवंतांच्या भक्तांनी किती या गोष्टींवर, सर्वात महत्वाचं म्हणजे ह्या गोष्टी सत्य आहेत का? बिलकुल आहेत. कारण शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे, भागवतामध्ये सांगितलेलं आहे की ही ग्रह नक्षत्रांची स्थिती ही त्या व्यक्तीचे गुण आणि कर्म बऱ्याच प्रकारे प्रेडिक्ट करण्यामध्ये, सांगण्यासाठी उपयुक्त ठरते. परंतु आजकाल ह्या गोष्टीचा थोडासा मिसयूज म्हणजे चुकीच्या प्रकारे वापर होताना पण आपल्याला दिसतो की काही, उदाहरणार्थ शुभ काळाच्या वेळेला, उदाहरणार्थ जन्माष्टमीच्या दिवशी म्हणा किंवा दुसऱ्या कोणत्या शुभ दिवशी, आजकाल बरेचसे जे बाळ जन्मतात रुग्णालयात मध्ये वगैरे, त्यापैकी बहुतांश हे सिझेरियन सेक्शन आपल्याला पाहायला मिळतात. आणि बऱ्याच ठिकाणी पालक पण त्या बाळाची जन्माची वेळ ही ठरवून ते सिझेरियन सेक्शन करायचं ठरवतात. पण प्रकृतीचे नियम इतके साधे सोपे नाहीयेत की आपण पाहिजे त्यावेळेस बाळाची डिलिव्हरी करून त्याला पाहिजे तसे गुण आणि कर्म प्राप्त करून देऊ, इतके साधे सरळ नियम नाहीयेत. तर सर्वात अगोदर एक गोष्ट भक्तांनी जाणून घ्यायला पाहिजे, यज्ञार्थात कर्मणो अन्यत्र लोकोयम कर्म बंधनः. जर त्या ग्रह नक्षत्रांची स्थिती काहीही असू, जर त्या बाळाला लहानपणापासून भगवंतांच्या भक्तीबद्दल वेगवेगळे संस्कार आपण दिले, फ्रॉम ऊम टू द टूम. ऊम म्हणजे आईचा गर्भ आणि टूम म्हणजे मृत्यूच्या वेळेची अवस्था. तर शास्त्र आपल्याला 12 प्रमुख संस्कार सांगतात. आईच्या गर्भामध्ये बाळ धारण होण्याच्या अगोदर पासून गर्भधान संस्कार, ज्याच्याबद्दल या श्लोकाच्या तात्पर्यामध्ये श्रील प्रभुपादजी सांगत आहेत. गर्भधान संस्कार कोणती ओळ आहे ती? हा, म्हणून वरिष्ठ वर्णांना आवश्यक सांगितलेला गर्भधान संस्कार, याचा अर्थ काय की गर्भधान संस्कारचा साधा सरळ सोपा अर्थ असा आहे की गर्भ धारण करण्याच्या वेळेला आई आणि वडिलांची जी मानसिक अवस्था आहे ती अशा प्रकारची असावी जेणेकरून भगवंतांचा भक्त असा जीव त्यांच्या घरामध्ये आकर्षित होईल त्या मातेच्या गर्भामध्ये धारण करण्यासाठी. तर श्रील प्रभुपादांनी खूप सोपा उपाय भगवंतांच्या भक्तांसाठी सांगितलेला आहे गर्भधान संस्काराचा, की पती आणि पत्नी या दोघांनी 64 माळा हरे कृष्ण महामंत्राचा जर जप करायचा, जेणेकरून आपली जी मती आहे, जी चेतना आहे ती कृष्णमय होऊन जास्तीत जास्त पॉसिबिलिटी आहे की अशा घरामध्ये जे बाळ, जो आत्मा आकर्षित होईल मातेच्या गर्भात धारण होण्यासाठी, तो भगवंतांचा महान भक्त असेल. आणि भगवद्गीता पहिल्या अध्यायामध्ये शेवटी भगवंत कृष्ण सांगतात की अशा प्रकारचे संस्कारानुसार जर जीव जन्माला घातले गेले नाहीत, तर केवळ अशा प्रकारचे जीव जगामध्ये जन्म घेतील जे की, ज्यांना की वर्णसंकर म्हटलेलं आहे. वर्णसंकर याचा अर्थ की ज्यावेळेस पती आणि पत्नी भगवंतांच्या सेवेसाठी, संतती उत्पन्न करण्यासाठी एकत्र न येता केवळ आणि केवळ स्वतःच्या भौतिक भोगासाठी जर एकत्र येत असतील, तर अशा संततीला भगवद्गीता म्हणते की वर्णसंकर. आणि याचं पण उदाहरण आपण शास्त्रामध्ये, याचं खूप एक्स्ट्रीम उदाहरण आपण शास्त्रामध्ये पाहतो कश्यप मुनी आणि दिती यांच्या केसमध्ये. दिती, हा बरोबर आहे, दितीच, की आपण पाहतो कश्यप मुनी आणि दिती यांनी चुकीच्या, दितीच्या इच्छेनुसार चुकीच्या वेळेला गर्भधारणा त्यांना प्राप्त झाली. आणि त्या गर्भधारणेच्या अगोदर कश्यप मुनींनी सांगितलेलं दितीला की ह्या चुकीच्या वेळेला चुकीच्या प्रकारे गर्भधारणा केल्यामुळे असुरिक प्रकारचे जीव जन्माला येऊ शकतात. आणि दितीच्या पोटी कोण जन्माला आले प्रभूजीच माताजीच? राक्षस दैत्य. हिरण्यकशिपू. हा, असुर जन्माला आले, हिरण्यकशिपू आणि हिरण्य अक्ष हे जन्माला आले. तर सांगण्याचा अर्थ असा
की हे सर्व शास्त्र आहे, हे सर्व सायन्स आहे प्रभूजीज माताजीज, आणि याचा प्रत्यक्षरित्या आपण अनुभवात आणू शकतो जर भक्तांनी हे जे सांगितलेले संस्कार आहेत याचा व्यवस्थित जर पालन केलं. आणि विशेषतः आपण आपल्या जे सिनियर भक्त आहेत ज्यांच्याकडून आपण मार्गदर्शन घेतो त्यांना पण याच्याबद्दल डिटेल्स विचारून, जे ज्या वेळेस कुणाला हे योग्य ते संस्कार याच्याबद्दल पुस्तक पण उपलब्ध आहे, पण भगवंतांच्या आपल्या कॉंग्रिगेशन मधील भक्तांकडून पण आपण याचं मार्गदर्शन प्राप्त करू शकतो. आणि साधी सरळ पद्धती आहे भक्तीमध्ये सांगितलेली, ज्यानुसार आपण भगवंतांच्या महान भक्तांना आपल्या घरामध्ये आकर्षित करू शकतो वेगवेगळ्या प्रकारच्या संस्काराचं पालन करून. आता तुम्ही म्हणाल की प्रभूजी ठीक आहे, हे तर पुढच्या पिढीसाठी झालं गर्भधान संस्कार वगैरे. आपलं काय, आपल्या तर आई वडिलांनी काही गर्भधान संस्कार केलेला नव्हता. मग अशा व्यक्तींचं काय, जे की आता चालते बोलते फिरते आहेत या पृथ्वी लोकावर, परंतु ज्यांच्यावर हे वेगवेगळ्या प्रकारचे संस्कार योग्य वेळेलाही झालेले नाहीयेत, तर त्यांच्यासाठी आपण जर स्वतःला भगवंतांच्या भक्तीमध्ये व्यवस्थित जोडलं, जसं की श्रील प्रभुपादांनी सांगितलं, आपल्या हातावरच्या ह्या ज्या सर्व रेषा असतात, ज्या की जे की ज्योतिषशास्त्र पण ह्या रेषांना हाताच्या मानते भविष्य ठरवण्यासाठी. तर प्रभुपादांनी सांगितलं, भगवंतांच्या कीर्तनामध्ये जर आपण कीर्तनामध्ये आनंदाने उत्साहाने भाग घेतला आणि कीर्तनामध्ये ज्यावेळेस आपण टाळ्या वाजवतो की हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम हरे राम 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 हरे हरे, तर हातावरची रेषा पण बदलतील. हातावरच्या रेषा बदलण्याचा अर्थ काय आहे की कृष्ण हे शेवटी या प्रकृतीचे जे की सर्व कर्मफळ मॅनेज करते, ही कृष्णांची शक्ती आहे. आणि त्यामुळे भागवतम एकापेक्षा अनेक ठिकाणी सांगतं की आपले कर्मबंधन, आपले जे कर्मफळ आहेत, ज्यावेळेस एखादा भगवंतांचा भक्त त्यांना शरण जातो त्यावेळेस भगवंत स्वतः हे कर्मफळ स्वतः मॅनेज करतात भक्ताच्या जीवनामध्ये. त्याच्यामुळे त्यांच्या भक्तांच्या भक्तीसाठी जे काही अनुकूल आहे ते कर्मफळ भगवंत जरूर प्रदान करतील, आणि जे काही अनुकूल नाहीये, जे काही प्रतिकूल आहे, ते स्वतः त्याची काळजी घेतील. तर सध्याच्या स्थितीमध्ये जो कोणी व्यक्ती येन केन प्रकारेन मन कृष्ण निवेशयेत, आपला जसा कोणता बॅकग्राऊंड असू, जे काही अगोदर झालेले कर्मबंधन आहेत ते असू, परंतु आता जी वेळ आपल्या हातात आहे, आपण जर भगवत नामाचं, भगवंतांच्या भक्तीच्या नियमांचं व्यवस्थित पालन केलं, तर भगवद्गीता आणि भागवत दोन्हीही सांगतं की भगवंत स्वतः या कर्मबंधनांचा जो चार्ज आहे तो आपल्या हातात घेतील अशा भक्तासाठी. परंतु जो कोणी भक्तीमध्ये नाहीये त्याचे कार्य केवळ आणि केवळ त्याच्या कर्मबंधनानेच गाईड होतात. आणि त्याच्यामुळे आपल्याला असं दिसतं, कधी कधी लोकांचा असं प्रश्न असतो की एखादा व्यक्ती की खूप चांगला, खूप पुण्यमय कार्य करणारा असा पुण्यात्मा होता, आणि त्याच्या बाबतीत एखादी वाईट गोष्ट का घडली, तर सांगण्याची गोष्ट अशी की या जन्मामध्ये त्या व्यक्तीचे कर्मफळ हे पुण्य असू द्या, पुण्य कर्म असू द्या, परंतु आधीच्या शेकडो हजारो जन्माचे जे कर्मफळ एकामागून एक चालत आलेले आहेत, ते पण जे फळ आपल्याला मिळणार आहे ह्या जीवनामध्ये, जर आपण कृष्ण भक्तीमध्ये नसू, ते पण कर्मफळ ठरवतात. त्याच्यामुळे भगवंत स्वतः भगवद्गीतेत सांगतात की हे अर्जुन, कर्माचं हे जे सायकल आहे की कशा प्रकारे कर्मफळ माणसाला एखाद्या जीवनामध्ये प्राप्त होतात, ते अत्यंत बिकट किंवा किचकट असं शास्त्र आहे. त्यामुळे सगळ्यात सोपा उपाय आहे की विष्णूंच्या प्रित्यर्थ भगवंत कृष्णांच्या सेवेमध्ये जर आपण आपले कार्य केले, तर या कर्मफळांबद्दल आपल्याला चिंता करण्याची गरज नाहीये. ते कर्म, असे व्यक्ती कर्मफळाने बांधल्या जात नाहीत. कुणाचा काही प्रश्न आहे प्रभूजीच माताजीच? खूप खूप महत्वाचा मुद्दा आहे की भगवंतांच्या भक्तासाठी आपण कशा प्रकारे समजून घ्यायला पाहिजे कर्मफळांबद्दल. हरे कृष्ण. संजना माताजी. हरे कृष्ण प्रभूजी. हा प्रभू माताजी. प्रभूजी, माझा एक प्रश्न आहे असा की असे कितीतरी भक्त झाले ज्यांच्या आई वडिलांनी, आता हे चालू आहे पुढच्या पिढीचं म्हणून मी बरोबर. विचार,
तर कितीतरी हम्म. आहे की त्यांच्या आई वडिलांनी असं काहीच केलं नाही तरी पण ते महान भक्त झाले. तर मग याच्या मागे काय रिझन असू शकतं प्रभूजी, कारण काय असू शकतं? See, आपण ज्यावेळेस एखाद्या विद्यार्थ्याला एखाद्या वर्षामध्ये जो तो ऍडमिशन घेतो, तर त्या विद्यार्थ्याला मार्गदर्शन करताना आपण बेस्ट पॉसिबल प्रोसेस ही मार्गदर्शन करतो संजना माताजी. बरोबर आहे ना? की सुरुवातीपासून व्यवस्थित क्लासेस हो अटेंड कर, अभ्यास कर, जेणेकरून परीक्षेची वेळ येईपर्यंत चांगला व्यवस्थित तयारी तुझी राहील. बरोबर आहे? हो त्याच प्रभूजी. प्रकारे हे जे संस्कार वगैरे आहेत ते एक आदर्श प्रकारची समाज व्यवस्था निर्माण करण्यासाठी जी संतती निर्माण करण्याची पद्धत काय आहे शास्त्रात सांगितल्याप्रमाणे ती दिलेली आहे. त्यानंतर आपण जे आपल्याच बाबतीत विचार करा की आपल्या आई वडिलांनी समजा गर्भधान संस्कार केलेला नाहीये, परंतु आपण भगवंतांच्या भक्तांच्या कृपेने शिल प्रभुपादांच्या कॉजलेस मर्सी ज्याला आपण म्हणतो की अकारण जी कृपा प्राप्त झाली त्यांच्या कृपेमुळे आपण भक्तीचे कार्य करण्याचा आपल्याला एक चान्स, एक संधी प्राप्त होते. हो तर भगवंतांच्या शुद्ध भक्तांची अकारण मिळणारी जी कृपा आहे कॉजलेस मर्सी ज्याला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो, त्या कृपेमुळे आपण भक्तीमध्ये आहोत किंवा त्या भक्तीच्या असं सांगितलं जातं भगवद्गीतेमध्ये की अं, ज्या वेळेस सर्व पाप कर्मांचं हे होतो, ऱ्हास होतो, क्षय होतो आणि ज्या वेळेस हे सत्कर्म नाही, कोणता शब्द वापरायचा मला, पायस क्रेडिटला काय म्हणतो आपण मराठीमध्ये माताजी, रतिरूपा माताजी? ज्याने पुण्याचं पुण्याचं पुण्य, माप. हा, पुण्यापेक्षा विशेष प्रकारे म्हणजे जाणून किंवा न जाणता ज्यावेळेस एखाद्या भक्तांबद्दल सेवा सेवा किंवा त्या प्रकारचं कर्म होतं त्यावेळेस त्या मला एक शब्द वापरायचा आहे, सुकृती, हा सुकृती, त्या सुकृतीमुळे पण भक्ती प्राप्त होते माताजी. तर आपण दोन कारण सांगितले, एक भगवंतांच्या महान भक्तांची अकारण कृपा आणि दुसरी जाणता किंवा न जाणत्या प्रकारे अशा प्रकारचं कर्म व्यक्तीकडून होणं जेणेकरून त्यांना भगवंतांच्या भक्तीबद्दल सुकृती प्राप्त होईल. ह्या दोन कारणानेच महान भक्त होतात माताजी. परंतु ही जी पद्धत इथे सांगितली ती आदर्श पद्धत आहे जीवनाच्या सुरुवातीपासून, जन्मापासून विशेष प्रकारचा जीव आपल्या घरामध्ये आकर्षित करणं जेणेकरून त्यांना भक्तीमध्ये ओळवणं पण सोपंच आहे. ठीक आहे संजना माताजी? हो प्रभूजी, खूप खूप धन्यवाद. हरे कृष्ण प्रभू. हरे कृष्ण. पण हे निश्चित खूप आवश्यक आहे, मोठे घरातले म्हणून आपल्याला माहिती असणं आणि पुढच्या पिढीला पण मार्गदर्शन करताना आपल्याला ह्या गोष्टी सांगता येणं त्यांना की, आणि हे शक्य आहे, ह्याच्यासाठी अवघड काहीच नाही, एक पैसा पण एक्स्ट्रा कुठे खर्च करण्याची गरज नाहीये, कोणते काही पूजा वगैरे सांगितलेली नाहीये. साधी गर्भधान संस्कार पद्धत प्रभुपादांनी सांगितली आहे की आई आणि वडिलांनी हे जे 64 माळा बेसिकली भगवंतांच्या नामस्मरण तेवढ्या वेळेला करून स्वतःची चेतना ही भगवत भक्तिमय करणं जेणेकरून तशाच प्रकारचा आत्मा हा आकर्षित व्हावा मातेच्या गर्भामध्ये धारण करण्यासाठी. अजून कुणाचा काय प्रश्न आहे प्रभूजीच माताजीच? हरे कृष्ण. हरे कृष्ण प्रभूजी. हा प्रभूजी, हरे कृष्ण. येस प्रभूजी. इथे एक म्हटले वरिष्ठ वर्णांना आवश्यक सांगितलेला गर्भधान संस्कार. मग हे गर्भधान संस्कार फक्त वरिष्ठ म्हणजे ब्राह्मण लोकांनीच करायचे असं आहे? नाही, शास्त्रामध्ये सगळ्याच प्रभूजी वर्णांना पाहिजे? सर्व, हा, बेसिकली जे संस्कार आहेत, जे 12 हो प्रकारचे संस्कार आहेत, सगळ्यात अगोदर हे वर्ण जे आहेत ते गुण आणि कर्म यांच्या अनुसार आहेत आणि दुसरे ते टिपिकली ज्यावेळेस वरिष्ठ म्हटलं ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य या सर्वांना मॅन्डेटरी म्हणजे आपण ओके मराठीमध्ये काय म्हणतो कंपल्सरी आहे फॉलो करणं. ठीक आहे प्रभूजी. हा तर ओके ओके. आणि पण कलियुगाचं पाहायला गेलं तर शास्त्र सांगतं की कलौ शूद्र संभवा, गुण आणि कर्मानुसार 99.99% लोक कलियुगामध्ये हे शूद्र प्रकारचे शुद्ध आपले प्रकारचे. कर्म आहेत, पण त्यामध्ये पण आपण भगवंतांचे भक्त जरूर आपल्या घरामध्ये आकर्षित करू शकतो जर आपण या संस्कारांचं पालन केलं तर. ठीक आहे चालेल. प्रभूजी. हरे हरे कृष्ण. धन्यवाद. अजून कुणाचा काही प्रश्न आहे प्रभूजीच माताजीच? पुढे जायचं आपण. ठीक आहे. श्लोक क्रमांक 13.
तस्य प्रीतमना राजा तस्य प्रीतमना राजा विप्रैर्धौम्यः कृपादिभिः विप्रे धौम्य कृपादिभिः राजा जातकं कारयामास जातकं कारयामास वाचयित्वा च मङ्गलम्। वाचयित्वा च मंगलम्. हरे कृष्णा. कुणाला वाचायचं आहे? प्रभूजीच, माताजीच? प्रभूजी वाचू मी. हा, अलका माताजी. हरे कृष्ण. परीक्षित महाराजांचा जन्म झाल्यानंतर अतिशय प्रसन्न झालेल्या युधिष्ठिर महाराजांनी सौम्य, कृप आदी विद्वान ब्राह्मणांकडून मंगलपाठ पूर्वक बालकाचा जातक संस्कार करविला. तात्पर्य श्रील प्रभुपादजी द्वारा. श्रील प्रभुपादजी की जय. वर्णाश्रम धर्म व्यवस्थेने सांगितलेले संस्कार यथावत करू शकतील अशा तज्ज्ञ, सच्चिल आणि बुद्धिमान ब्राह्मणाचा वर्ग समाजात असण्याची नेहमीचीच आवश्यकता आहे. असे संस्कार झाले नाही तर समाज सद्वर्तनी होण्याची शक्यता नाही. या कलियुगात तर सर्व जगभरातील जनता शूद्र किंवा त्यापेक्षाही खालच्या स्तराला जाऊन पोहोचली आहे, कारण या संस्कारांचा अभाव. आता हेही खरे आहे की आवश्यक त्या सुविधा आणि सच्चिल ब्राह्मणांच्या अभावी हे वैदिक संस्कार आता या युगात पुनरुज्जीवित करणे शक्य नाही. परंतु या युगासाठीच म्हणून सांगितलेली पंचरात्रिक व्यवस्था मात्र आहे. ही व्यवस्था शूद्र वर्गासाठीच आहे आणि कलियुगात तर सर्वांनाच शूद्र समजले जाते. तेव्हा या युगासाठी अत्यंत योग्य म्हणून या संस्कार पद्धतीचा निर्देश करण्यात आला आहे. अशा प्रकारचे संस्कार हे केवळ आध्यात्मिक उन्नतीसाठीच करावायचे असतात. अन्य कोणत्याही उद्देशाने ते करावायचे नसतात. आध्यात्मिक उन्नती ही माता पितरांच्या उच्च वा कनिष्ठ वर्गावर अवलंबून नसते. गर्भाधान संस्कारानंतर स्त्रीच्या गरोदरपणाच्या काळातच आणखीही काही संस्कार करावयाचे असतात. उदाहरणार्थ सीमंतोन्नयन, पुंसवन इत्यादी. जातकर्म हा मुलाचा जन्मानंतरचा पहिला संस्कार असतो. महाराज परीक्षितांच्या जन्मानंतर राजपुरोहित धौम्य आणि केवळ पुरोहितच नव्हे तर थोर सेनापतीही असलेले कृपाचार्य अशा सुपात्र आणि विद्वान ब्राह्मणांकडून हा संस्कार महाराज युधिष्ठिरांनी करवला. या दोघा विद्वान पुरोहितांच्या सहाय्यासाठी युधिष्ठिरांनी आणखीही दुसरे सच्चिल ब्राह्मण दिले होते. हे सर्व संस्कार म्हणजे केवळ औपचारिक कर्मकांडे किंवा सामाजिक समारंभ नव्हेत. ते अत्यंत व्यावहारिक असून उच्च प्रकारच्या उद्दिष्ट पूर्तीसाठी आहेत. धौम्य, कृप यांच्यासारख्या निष्णात ब्राह्मणांकडून ते यशस्वीपणे संपन्न केले जाऊ शकतात. असे ब्राह्मण दुर्मिळच असतात. एवढेच नव्हे तर आजच्या युगात ते उपलब्धही असणार नाहीत. आणि म्हणून या पतित काळात गोस्वामींनी वैदिक धर्मकृत्याच्या स्थानावर पांचरात्रिक पद्धत अधिक श्रेयस्कर मानली आहे. कृपाचार्य हे थोर ऋषी शरद्वन यांचे चिरंजीव असून गौतम गोत्रात त्यांचा जन्म झाला होता. योगायोगानेच त्यांचा जन्म झाला. थोर ऋषी शरद्वन यांना एकदा जनपदी नावाची स्वर्गातील एक अप्सरा दिसली आणि या ऋषींचे वीर्य दोन भागात स्खलित झाले. त्यातील एक भागापासून मुलगा व दुसऱ्या भागापासून मुलगी अशी दोन जुळी मुले झाली. त्यातील मुलगा म्हणजे कृपाचार्य नावाने ओळखू जाऊ लागला आणि मुलीचे नाव कृपी पडले. वनात मृगयेसाठी गेला असता शंतनू राजाला ही मुले दिसली आणि त्याने घरी आणून त्यांच्यावर योग्य संस्कार करून त्यांना ब्राह्मण्य मिळवून दिले. कृपाचार्य मोठेपणी द्रोणाचार्याप्रमाणे श्रेष्ठ सेनापती झाले व त्यांची बहीण कृपी हिचा विवाह द्रोणाचार्यांशी झाला. कृपाचार्यांनी पुढे महाभारताच्या युद्धात भाग घेतला. त्यात ते दुर्योधनाच्या पक्षात सहभागी झाले होते. महाराज परीक्षितांचा पिता अभिमन्यू याला मारण्यात कृपाचार्यांचाही हात होता. तरीही पांडव कुटुंबियांच्या मनात त्यांच्याविषयी अतिशय आदर होता, कारण तेही द्रोणाचार्याप्रमाणे थोर आणि विद्वान होते. दुर्योधनाशी खेळलेल्या युद्धात हरल्यानंतर पांडव जेव्हा वनवासात गेले तेव्हा त्यांच्या मार्गदर्शनासाठी धृतराष्ट्राने कृपाचार्यांची नेमणूक केली. महाभारतीय युद्धाच्या समाप्तीनंतर कृपाचार्य पुन्हा राज्यसभेचे सदस्य झाले. परीक्षितांच्या जन्मानंतर मंगल वैदिक सूक्तांचे पठण करून जातकर्माचा समारंभ यशस्वी करण्यासाठी त्यांना निमंत्रित करण्यात आले. महाराज युधिष्ठिर राज्य सोडून जेव्हा महाप्रस्थानासाठी हिमालयात जावयास निघाले तेव्हा त्यांनी महाराज परीक्षितास शिष्य म्हणून कृपाचार्यांच्या स्वाधीन केले आणि कृपाचार्यांनी त्याचे गुरुपद स्वीकारल्याने मोठ्या समाधानाने त्यांनी प्रस्थान केले.
मोठमोठे राजे, सम्राट तसेच शासनकर्ते हे नेहमीच कृपाचार्यांसारख्या विद्वान ब्राह्मणांच्या मार्गदर्शनाचा लाभ घेत आणि त्यामुळे आपले राजकीय दायित्व पार पडण्यास ते समर्थ होते. श्रील प्रभुपादजी की जय. हरे कृष्ण प्रभुजी. धन्यवाद धन्यवाद माताजी. हरे कृष्ण. तर या ठिकाणी आपण पाहतो 2 व्यक्तींचं नाव घेतलेलं आहे, ज्यांची मदत युधिष्ठिर महाराजांनी घेतली परीक्षित महाराजांचा जन्म झाल्यानंतर त्यांचा जातक संस्कार करवण्यासाठी. आणि हे 2 व्यक्ती आहेत, एक आहेत धौम्य ऋषी आणि दुसरे आहेत कृपाचार्य. तर कृपाचार्यांबद्दल तर आपण विस्तारामध्ये आता ऐकलं की ते द्रोणाचार्यांचे मेहुणे म्हणजे द्रोणाचार्यांची पत्नी कृपी आणि कृपी यांचे भाऊ कृपाचार्य असे हे होते. आणि धौम्य ऋषी हे आपल्यापैकी काही जणांना माहिती असेल किंवा नसेल, हे पांडवांचे मुख्य पुरोहित होते. त्यांच्या सर्व काळामध्ये ज्यावेळेस ते वनवासामध्ये होते, या सर्व काळामध्ये धौम्य ऋषी पुरोहित म्हणून पांडवांच्या नेहमी सोबत असायचे. आणि जनरली पांडवांचे गुरु म्हणून द्रोणाचार्य यांचा उल्लेख केला जातो, परंतु द्रोणाचार्य हे मेनली मिलिटरी टीचर म्हणजे शस्त्रास्त्रांचं जे ज्ञान होतं ते पांडवांना देण्यामध्ये द्रोणाचार्य यांची भूमिका होती. परंतु जे पौरोहित्य म्हणून कार्य होतं ते सर्व त्या कार्यासाठी जिम्मेदार होते धौम्य ऋषी, जे की पांडवांचे पुरोहित होते. तर कृपाचार्यांबद्दल भागवतात विशेष प्रकारे सांगितलं आहे की एक शास्त्रात सांगितल्याप्रमाणे जे ब्राह्मण कर्म की क्षम दम शौच आर्जव आस्तिक्य हे सर्व जे गुण भगवद्गीतेत सांगितलेले आहेत, कशा प्रकारे कृपाचार्यांमध्ये हे गुण एवढ्या स्तरावर होते की पांडवांनी त्यांना खूप महत्वाची जिम्मेदारी दिली. कोणती जिम्मेदारी दिली इथे सांगितलेलं आहे की भगवंत कृष्णाच्या ज्यावेळेस भगवत धामात परतले कृष्ण पृथ्वीवरच्या आपल्या लीला संपवून, त्यावेळेस पांडव ज्या वेळेस हिमालयामध्ये जाण्यासाठी निघाले पूर्ण राज्याचा त्याग करून रिटायर होऊन, त्यावेळेस त्यांनी आपलं राज्य परीक्षित जे की मोठे झाले होते थोडेसे, त्यांच्या आपल्या त्यांचे जे नातू होते पांडवांचे, त्या परीक्षित महाराजांना राजा बनवलं. आणि त्या परीक्षित महाराजांना, कारण ते अजून तरुण होते, त्यांना मार्गदर्शनाखाली कृपाचार्यांच्या स्वाधीन केले. तुम्ही तर म्हणाल की अरे हेच कृपाचार्य होते ज्यांचा कुरुक्षेत्राच्या युद्धभूमीवर पण कौरवांच्या बाजूने ज्यांनी युद्ध लढलं, आणि त्या युद्धानंतर पण अश्वत्थाम्याने जी चूक केली होती पांडवांच्या 5 मुलांचा संहार करून, त्याला पण कृपाचार्यांची अनुमती होती किंवा पाठिंबा होता. तर अशा कृपाचार्यांना ही मोठी जिम्मेदारी कस काय दिली पांडवांनी? तर सांगण्याची गोष्ट ही की कृपाचार्यांचे जे कौरवांसोबतच जे लागेबंदे होते कुरुक्षेत्र युद्धाबद्दल, ते जे बांधील होते, त्यामुळे त्यांना त्याच्यामध्ये भाग घ्यावा लागला. परंतु एक व्यक्ती म्हणून त्यांच्या इंटिग्रिटी ज्याला आपण म्हणतो, त्यांची प्रामाणिकता जी आहे, त्यामध्ये पांडवांना किंवा युधिष्ठिर महाराजांना थोडीही शंका नव्हती. तर सांगण्याची गोष्ट अशी की अशा प्रकारचे महान जे गुण होते त्या काळच्या ब्राह्मणांमध्ये होते. जसं की आपण द्रोणाचार्यांच्या बाबतीत ऐकतो, द्रोणाचार्यांच्या स्वतःच्या शत्रूंनी द्रुपदाने आपला जो मुलगा होता दृष्टद्युम्न, त्याला द्रोणाचार्यांकडे धनुर्विद्या शिकण्यासाठी पाठवलं होतं. आणि द्रोणाचार्यांनी हे माहिती असून पण की हा जो दृष्टद्युम्न आहे याचा जन्मच माझ्या मृत्यूसाठी झालेला आहे, हा मुलगा माझ्या मृत्यूचं कारण ठरणार आहे, हे माहिती असून पण द्रोणाचार्यांनी पूर्ण प्रामाणिकतेने दृष्टद्युम्न याला धनुर्विद्येचं प्रशिक्षण दिलं आणि त्याला एकदम प्रवीण बनवलं. सांगण्याची गोष्ट अशी की आपल्या स्वतःच्या कर्तव्य पालनामध्ये हे जे व्यक्ती होते ते कधीही कुठे कमी पडायचे नाही. त्यांना कोणत्याही प्रकारचं जिम्मेदारी तुम्ही सोपवा. आणि ह्याच त्यांच्या पात्रतेमुळे कृपाचार्यांना पण पांडवांनी ही मोठी जिम्मेदारी दिलेली आहे, परीक्षित महाराजांना मार्गदर्शन करण्याची. पांडव हिमालयात गेल्यानंतर ज्यावेळेस परीक्षित महाराज हे राज्य सांभाळायला लागतील. आणि तिथे सांगितलेलं आहे त्यामुळेच मोठे मोठे राजे, सम्राट तसेच शासनकर्ते
हे नेहमीच कृपाचार्यांसारख्या विद्वान ब्राह्मणांच्या मार्गदर्शनाचा लाभ घेत आणि त्यामुळे आपले राजकीय दायित्व पार पाडण्यास ते समर्थ होते. कुणाचा काही प्रश्न आहे प्रभूजीज माताजीज या दोन व्यक्तींबद्दल जे आपण चर्चा केली आणि विशेषतः कृपाचार्यांबद्दल? हरे कृष्ण. ठीक आहे, आपण पुढे जाऊ. आपल्या सर्वांना इथे काही बॅकग्राऊंड आवाज ऐकू येत आहे का प्रभूजीज माताजीज माझ्या बाजूने? नाही प्रभूजी. ठीक आहे ठीक आहे, कारण बाहेर एकदम जोर जोरात स्पीकरवर गणपती विसर्जनाच्या मिरवणुकीचे चालू आहे म्युझिक वगैरे. हिरण्यम गाम महिम राम हिरण्यं गाम श्वान नृपतिर्वरा अस्ति अश्वानृपतिवरा प्रादास्त्वन्नं च विप्रेभ्य प्रजातीर्थे सतीर्थवित्. एक मिनिट हा माताजी, कुणाला वाचायचंय प्रभूजीज माताजीज? हरे कृष्ण. रेश्मा माताजी. हरे कृष्ण प्रभूजी, सादर प्रणाम. हरे कृष्ण. वाचायचं आपल्याला? हा वाचते प्रभूजी. हरे कृष्ण. श्रील प्रभुपाद यांचे केव्हा, कसे आणि कोठे दान करावे हे उत्तम रीतीने जाणणाऱ्या राजा युधिष्ठिरांनी पौत्र जन्मानंतर ब्राह्मणांना सोने, गायी, भूमी, गावे, हत्ती, घोडे आणि उत्तम धान्य दान केले. तात्पर्य श्रील प्रभुपाद यांच्याद्वारे श्रील प्रभुपाद यांची जय. ब्राह्मण, संन्यासी या दोघांनाच गृहस्थांकडून दान धर्म स्वीकारण्याचा अधिकार आहे. विविध संस्कार प्रसंगी, विशेषतः जन्म, विवाह आणि मृत्यू या संस्कारांच्या वेळी ब्राह्मणांना संपत्ती दान केली जाते, कारण ते मानव जीवनाच्या परम आवश्यकते संबंधात उच्च श्रेणीची सेवा करतात. पूर्वी विशेष प्रसंगी भरपूर प्रमाणात दान केले जात असे. त्यात सोने, भूमी, गावे, घोडे, हत्ती आणि धान्य यांचा समावेश असे. भोजन सिद्ध करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या इतर सामग्रीचाही त्यात अंतर्भाव होई. त्यामुळे त्याला आपण खऱ्या अर्थाने दरिद्री म्हणतो. अशी ब्राह्मणांची अवस्था नसे. ज्या अर्थी त्यांच्याजवळ सोने, भूमी, गावे, हत्ती, घोडे आणि भरपूर धान्य असते, त्या अर्थी त्यांना उदरभरणासाठी काही मिळवावे लागतच नसे. त्यांनी केवळ संपूर्ण समाजाच्या हितासाठी स्वतःला पूर्णपणे वाहून घ्यावे अशी स्थिती होती. या श्लोकातील तीर्थवीत हा शब्दही महत्वाचा आहे, कारण युधिष्ठिरांना कोठे आणि केव्हा दानधर्म करावा हे कळत होते. दान हे केव्हाही अंध किंवा अनुपद्रव असायचे नाही. शास्त्राप्रमाणे पाहता दान त्यांना दिले जाते जे आत्मोन्नतीमुळे दान स्वीकारण्यास पात्र आहेत. दरिद्री नारायण ही परमेश्वरासंबंधीची अगदी चुकीची समजूत अनाधिकारी मंडळींनी पसरवलेली आहे. शास्त्रात त्या कल्पनेला थारा नाही आणि त्यांना दान करावे असेही सांगितले नाही. अथवा एखादा नीच दरिद्री माणसाला केवळ दानातून हत्ती, घोडे, भूमी अथवा गावे मिळाली असे कोठेही वर्णन नाही. निष्कर्ष एवढाच की बुद्धिमान लोक अथवा विशेषतः ब्राह्मण स्वतःला परमेश्वराच्या सेवेसाठी वाहून घेत आणि त्यांच्या दैनंदिन आवश्यकताची चिंता त्यांना लागू नये म्हणून त्यांचा शरीराचा चालवला जात असे. राजे आणि इतर गृहस्थाश्रमी लोक त्यांच्या सुखाकडे आनंदाने लक्ष पुरवीत असतात. शास्त्रामध्ये असा नियम घालून दिलेला आहे की जोपर्यंत मूळ नाळेने आपल्या मातेशी संयुक्त आहे तोपर्यंत त्यास मातेच्या शरीराचा भाग समजावा. पण त्याची नाळ तोडली गेली आणि ते मातेच्या शरीरापासून विभक्त झाले की लगेच त्याचा जातक संस्कार करावा. या प्रसंगी अधिकारी देवी देवता आणि पितृगण नवजात शिशूला पाहण्यास येतात. अशा प्रसंगी समाजाच्या आध्यात्मिक उन्नतीशी संबंधित असणाऱ्या सुपात्र व्यक्तींनी दान देणे प्रशस्त मानले जाते. हा काळ दान धर्मासाठी महत्वाचा समजला जातो. हरे कृष्ण. सादर प्रणाम. धन्यवाद प्रभूजी. धन्यवाद माताजी. श्रील प्रभुपाद की जय.
तर इथे शास्त्रामध्ये आपण बऱ्याच ठिकाणी पाहतो, जसं की भगवंत कृष्णाच्या जन्मानंतर असू द्या, किंवा इथे युधिष्ठिर महाराजांनी त्यांच्या पौत्र, त्यांच्या नातवाच्या जन्माच्या नंतर, परीक्षित महाराजांच्या जन्माच्या नंतर जे सेलिब्रेशन आहे, जे उत्सव साजरा करणं आहे, त्याच्यामध्ये सर्वात जास्त महत्व दिलेलं आहे देण्याबद्दल, दान याच्या. जसं की आपण नंद उत्सवामध्ये पण पाहतो, कृष्णांच्या जन्मानंतर ज्यावेळेस नंद महाराजांनी गोकुळमध्ये नंदोत्सव साजरा केला, असं सांगितलं जातं की त्यांनी प्रचुर मात्रेमध्ये धान्य, सोनं, गाई या गोष्टी दानामध्ये दिल्या. किंवा नंतर कृष्ण मोठे झाल्यानंतर कृष्णाचा ज्यावेळेस पहिला वाढदिवस साजरा केला नंद महाराजांनी, त्यावेळेस कृष्ण आणि बलराम या दोघांच्याही हाते खूप मोठ्या प्रमाणामध्ये दान त्यांनी दिलं. तर सांगण्याचा हेतू हा की ही जी देण्याची जी प्रवृत्ती आहे ती मुलांमध्ये रुजवणं खूप आवश्यक आहे. प्रभूजीच माताजीच, आजकाल काय होतं की ज्यावेळेस आपण हॅपी बर्थडे करून बर्थडे सेलिब्रेशन करतो, जनरली वाढदिवस साजरा करण्याचं प्रमाण असं ठरलंय की आपण सर्वांना बोलवायचं आणि सगळ्या लोकांनी त्या मुलाला खूप सारे गिफ्ट आणायचे, पॅम्पर करायचं, आणि अजून त्या मुलाला आपण स्पेशल आहोत असं वाटायला लागायचं. परंतु शास्त्रामध्ये अशा प्रकारे वाढदिवस साजरा करणं हे शिकवलेलं नाहीये. शास्त्रामध्ये वाढदिवस किंवा महत्वाचं कार्य पार पाडण्यासाठी महत्वाची गोष्ट शिकवलेली आहे, ती आहे की देण्याची प्रवृत्ती रुजवणे. आणि ते विशेषतः आपण कृष्णांच्या बाबतीत पाहतो की त्यांच्या मुलांच्या हाताने दान देणं म्हणजे त्यांना पण देण्याची सवय लागणं ही खूप खूप आवश्यक आहे. आणि आई वडिलांचं म्हणा, बाकीच्या घरातल्या मोठ्यांचं म्हणा, हे कर्तव्य आहे की मुलांना लहानपणापासून विशेष ओकेजन, विशेष कार्यांच्या वेळेला हे हाताने देण्याची प्रवृत्ती ही रुजली पाहिजे. खूप खूप महत्वाची आहे. दुसरी गोष्ट इथे सांगितलेली आहे की कोणत्या व्यक्तींना आपण दान देतो ते पण पात्र असले पाहिजे. एक साधं उदाहरण मी आपल्याला सांगतो की आपण कधी ट्रेननी कुठे प्रवास करत असू समजा, तर भारतामध्ये ट्रेननी इकडे तिकडे प्रवास करताना पण आपल्याला बऱ्याच जण, कुणी भिकारी येताना दिसतात, कुणी ट्रेनमध्ये साफ करायला वगैरे येताना दिसतात, पैसे मागतात. आणि आपण जर आपल्या हृदय करून ते मुळे त्यांना जर डायरेक्ट लक्ष्मी पैसे जर हातात दिले, जर त्या व्यक्तीने चुकीचा वापर केला त्या पैशांचा, कोणते व्यसन पूर्ततेसाठी, कोणत्या चुकीच्या गोष्टींसाठी जर वापर केला, तर त्या कर्मफळाचे भागीदार आपण पण बनतो. म्हणून शास्त्र सांगतं की आपण न देणं पण चुकीचं आहे. की त्यांनी जर कोणती सेवा केली तर त्यासाठी भगवंतांच्या भक्तांनी सामान्यतः काय करायला पाहिजे, सोबत नेहमी काही प्रसाद ठेवायला पाहिजे, चांगल्या प्रकारचा प्रसाद व्यवस्थित पॅकेटमध्ये पॅक केलेला, जेणेकरून आपल्याला देताना तो प्रसाद देता येईल. परंतु पैसे वगैरे देताना ही गोष्ट माहिती असणं खूप आवश्यक आहे की कोणत्या ठिकाणी कशा प्रकारे त्या पैशाचा विनियोग केला जाणार आहे. आणि भगवद्गीतेत सांगतं की अशा प्रकारच्या पात्र व्यक्तींना दिलं जाणार दान, जे की कृष्ण भावनेच्या प्रचार प्रसारासाठी त्याचा उपयोग करत आहेत. जसं की आपण रिसेंटली पाहिलं, इस्कॉन मंगलोरचं मोठं मंदिर बनवलेलं आहे मंगलोरला, त्याचं रिसेंटली उद्घाटन झालं. आणि अर्चविग्रह श्री श्री राधा गोविंदजींचे त्याच्यामध्ये स्थापित झाले. तर अशा कार्यासाठी ज्याचा काही उपयोग भगवंतांच्या नाम रूप गुणलीला यांच्या प्रचार प्रसारासाठी होत आहे, असं दान हे भगवद्गीतेमध्ये योग्य सांगितलेलं आहे. आणि दान पण वेगळ्या प्रकारचं सत्वगुणामध्ये, रजोगुणामध्ये आणि तमोगुणामध्ये सांगितलेलं आहे. तर विशेषतः तमोगुणातलं जे दान, ज्याचे की चुकीच्या प्रकारे पैशाचा विनियोग होतो, त्याबद्दल आपण खूप जास्त कॉशियस, त्याबद्दल सावधान आपण राहायला पाहिजे. आणि प्रभुपादजी सांगतात की कशा प्रकारे जी वर्णाश्रम व्यवस्था होती, त्याच्यामध्ये प्रत्येक वर्ण आणि आश्रमांचे वेगवेगळ्या प्रकारचे कर्तव्य होते. विशेषतः ब्राह्मण वर्गाबद्दल सांगितलंय की ते पूर्ण जीवन त्यांचं ह्या समाजाच्या तीनही वेगवेगळ्या समाज व्यवस्थेतले जे वेगवेगळे वर्ण आणि वेगवेगळे आश्रम आहेत, त्या सर्व लोकांना शास्त्रास्त्रांचं ज्ञान, पठन पाठन यजन याजन हे शिकवण्यासाठी
पूर्ण जीवन ते वेचायचे आणि स्वतःच जीवन हे खूप साध्या पद्धतीने राहायचं, की दानामध्ये सोने, भूमी, गाव, हत्ती, घोडे, भरपूर धान्य असे जरी प्राप्त झाले तरीही ते स्वतःचं जीवन नेहमी साधं ठेवायचे आणि बाकीचं जे एक्स्ट्रा राहिलेली संपत्ती वगैरे आहे ती स्वतः दान धर्मामध्ये ते द्यायचे. हरे कृष्ण. प्रभूजी इथला आवाज खूप वाढत आहे, थोडस थांबा. खूप जोरदार मिरवणुकीचे गाणे वगैरे सुरू आहेत. आणि अशा प्रकारे बाकीचे जे वर्ण आणि आश्रम होते, क्षत्रिय, वैश्य वगैरे, ते दान धर्माने ब्राह्मणांची अशी काळजी घ्यायची की त्यांना स्वतःचं अन्न, वस्त्र, निवारा याबद्दल खूप काळजी करण्याची गरज राहू नये. ठीक आहे. तर प्रभूजीच माताजी, आज आपण थोडस लवकर कन्क्लूड करू कारण खूप जास्त आवाज आहे इथे. हरे कृष्ण. कुणाचा काही प्रश्न आहे प्रभूजीच माताजी? ठीक आहे. खूप खूप धन्यवाद आणि आपण पुढच्या वेळेला शनिवारी सकाळी भेटू. हरे कृष्ण. रतिरूपा माताजी ठीक आहे? हो प्रभूजी, ठीक आहे, ठीक आहे. येस प्रभूजी. हरे कृष्ण. वंश कल्प तरुभ्यश्च कृपा सिंधुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. अनंत कोटि वैष्णव वृंद की जय. वैष्णव ठाकुर की जय. श्रील प्रभुपाद की जय. हरे कृष्ण. हरे कृष्ण प्रभूजी, धन्यवाद. हरे कृष्ण. धन्यवाद. हरे धन्यवाद. कृष्ण. हरे सादर कृष्ण. प्रणाम. धन्यवाद. दंडवत प्रणाम. धन्यवाद. हरे